फ्रेश इंजिन ऑइल रॉयल एनफील्डचा अराउंड 1700 मिलीलीटर घेतले. नवीन इंजिन ऑइल. क्लीनर वेगळं आहे, लुब्रिकंट वेगळं. हां ओके ओके डिस्टन्सवर ठेवून आपल्या गाडीची सर्व्हिसिंग कंप्लीट झाली आणि आता बाहेर गेलो. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 25 नोव्हेंबर आणि आज आहे रॉयल एनफील्ड मेटॉर स्टेलर बाईकची फर्स्ट सर्व्हिसिंग असते ती एकतर 500 किलोमीटर किंवा 45 डेज जे पहिले होईल त्याच्याप्रमाणे करायची असते. तर 45 डेज कंप्लीट झाले तर आज आपली फर्स्ट फ्री सर्व्हिसिंग आहे. हे आहे रॉयल एनफील्डचं क्विक स्टार्ट गाईड. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. या बुकच्या बॉटमला लिहिलेलं आहे की फर्स्ट फ्री सर्व्हिस 500 किलोमीटर किंवा 45 डेज जे पहिले होईल ते. तर आपले 45 डेज झालेले तर आज आपली फ्री सर्व्हिसिंग आहे. बट खालती नोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की काही पार्ट असेल, लुब्रिकंट असेल, फिल्टर वगैरे तर त्याचे चार्जेस असणार आहे. तर चला आता आपण सर्व्हिसिंगला जाऊया आणि अजून एक दाखवतो. आपली गाडी आत्तापर्यंत चाललेली आहे 447 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 500 किलोमीटर तर व्हायला चाललेले आणि 45 डेज झालेले आहेत. त्यामुळे आज आपली अपॉइंटमेंट आहे रॉयल एनफील्ड सर्व्हिस स्टेशनला, जे डोंबिवलीतल्या शिळफाट्यावरती आहे. तर चला आता आपण तिकडे जाऊया. तर अशी आपली आता बाईकची कंडिशन आहे. मध्ये थोडी बाहेर नेलेली त्यामुळे आता खालती मडगाडला पूर्ण चिखल वगैरे पण लागला. तर आता ही वॉश करून पण येईल आणि तिचे काय ऑइल वगैरे चेंज करायचे ते चेंज करून पण येईल. चला आता सर्व्हिस स्टेशन. तर आपण रॉयल एनफील्ड सर्व्हिस स्टेशन जे आहे शिळफाट्याला जे रिजन्सी इस्टेट आहे तिकडे हे सर्व्हिस स्टेशन आहे. माझ्या मागे आहे रॉयल एनफील्ड सर्व्हिस स्टेशन, रॉयल एनफील्डचं सर्व्हिस स्टेशन. तर आता बघूया, चला आतमध्ये जाऊया आणि बाईक घेऊया. रॉयल एनफील्डचं सर्व्हिस स्टेशन. ऑइल चेंजचं आहे. गाडीचं इंजिन ऑइल चेंज करायचं. ऑइल काढून झालं, आता ऑइल फिल्टर पण चेंज करणार. चेंजच करणार ना. ऑइल फिल्टर जेव्हा जेव्हा ऑइल चेंज करतो तेव्हा तेव्हा ते पण चेंज करणार. करून घेतलं. ऑइल आणि ऑइल फिल्टर दोन्ही चेंज करतो. आय थिंक ऑइल आहे 700 रुपीजचं, ते कुठल्या ब्रँडचं टाकणार ते पण करेल. आणि हे जे फिल्टर असतं ते फिल्टरची कॉस्ट असते अराउंड 200 रुपीज. जेव्हा जेव्हा आपण ऑइल चेंज करतो तेव्हा तेव्हा ते फिल्टर पण चेंज करतो. पूर्ण फिटिंग वगैरे पूर्ण चेक होणार. चेन पण क्लीन करणार आहे स्प्रे मारून. नट पूर्ण काय ओपन करून परत टाईट करतात का? नट पूर्ण ओपन करून पुन्हा टाईट करतात का?
ओके, हे काय आहे ते? सेटिंग असतं. ओके ओके. 3 नंबर बघा. हां हां. ओके 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 ओके. हां हां. हे पण एक सेटिंग आहे, ते मॅच करतात बोथ साईड. म्हणजे टायर अलाइनमेंटचं आहे, टायर अलाइनमेंट करतात. हे टायर अलाइनमेंटचं नंबर पाहिजे दोन साईड. पण असते ना सेम नंबर पाहिजे दोन्ही साईडला पण त्या साईड या साईडला. आता हे 3 वरती सेटिंग केलं दोन्ही साईडला. 3.1. 3.1. हां असं ही लाईन पण हे टायर अलाइनमेंटचंच आहे ना, म्हणजे चेन सेटिंग पण आहे. आणि चेन सेटिंग पण, टायर पण आहे दोन्ही एकत्र. ऑइल पण चेंज करायचं. इंजिन ऑइल ते नॉर्मली रॉयल एनफिल्डचं त्यांच्या इथे पूर्ण ड्रममध्येच आहे. आपण कॅस्ट्रॉल वगैरे कसं म्हणतो तसं. हा नवीन ऑइल फिल्टर आहे रॉयल एनफिल्डचा. ऑइलचं झाकण असतं ते फिट करतात आणि मग नंतर नवीन ऑइल इंजिन ऑइल फिल केलं. फ्रेश इंजिन ऑइल रॉयल एनफिल्डचं अराउंड 1700 मिलीलिटर घेते नवीन इंजिन ऑइल. जवळजवळ 1.5 लिटर आहे इंजिन ऑइल. 1700 1700 मिलीलिटर. ऑइल फिल्टर आहे नवीन. मेड इन इंडिया रॉयल एनफिल्डचं नवीन ऑइल फिल्टर. ऑइल बरोबर ऑइल फिल्टर पण चेंज केलं आहे. रस्ट क्लीनरच्या ह्याच्याने काय म्हणतात, स्विचला वगैरे काय प्रॉब्लेम नसतो का? हां ओके. पूर्ण स्विचेस वगैरे सगळीकडे रस्ट क्लीनने ते क्लीन करतात. की होल स्विचेस. ऑइलिंग करतात चेन लुब्रिकेट. क्लचची सेटिंग. क्लचची सेटिंग करतो. आता वॉशला चालली आपली गाडी आणि आपण चेन लुब्रिकेंटची किट पण घेतली. त्याची कॉस्ट आहे अराउंड 1400 रुपये. हे आपण 1 वर्षभर यूज करू शकतो. आत्ता पण ती यूज होईल. इकडे स्टार्ट केलेलं आहे आपलं. एक 10 मिनिटात गाडी पूर्ण वॉश होईल, क्लीन होईल आणि मग आपल्याला गाडी स्टार्ट करायची. फर्स्ट गिअरवर टाकायची. मेन स्टँडला लावून ही किट आहे.
ओके, म्हणजे क्लीनर वेगळं आहे, लुब्रिकंट वेगळं. हां ओके ओके. नाही हा दाखवा, एक फक्त डेमो दाखवा, छोटंसं दाखवा डेमो. ओके, चेन शेक करायची वगैरे गरज नाही का? हे चेन क्लीनसाठी आहे, म्हणजे डस्ट वगैरे असेल तेव्हा हे करायचं. हां कळलं. हां चेन लुब्रिकेट. ओके हां मिलीलीटर, तर त्याची कॉस्टिंग झाली 663 रुपये. आणि आपण त्याच्याबरोबरच ऑइल फिल्टर पण चेंज करावं लागतं, तर त्याची कॉस्टिंग होती 190 रुपीज. असे झाले 853 रुपीज. आणि कन्झ्युमेबल चार्जेस फॉर सर्विस ते आहेत 118 रुपये. आणि जसं बोललो पहिली सर्व्हिसिंग फ्री असते, म्हणजे लेबर चार्ज काही नसतात. चेन लुब्रिकंट किट ती आहे 1450 1450 रुपयाची. तर असे टोटल 1450 आणि प्लस 971 असे मिळून झाले 2421 रुपये. तर आपलं टोटल बिल झालेलं आहे 2421 रुपये फर्स्ट फ्री सर्व्हिसिंगचं. तर फायनली आपल्या रॉयल एनफील्ड मेटिऑर स्टेलर बाईकची फर्स्ट फ्री सर्व्हिसिंग कंप्लीट झालेली आहे. हा पूर्ण व्हिडिओ होता रॉयल एनफील्ड मेटिऑर स्टेलरची फर्स्ट फ्री सर्व्हिसिंग असते त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलं की पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं जातं आणि काय कॉस्टिंग पडते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.